नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर या पावसाच्या थंडीमध्ये तुम्हाला अगर झटपट अशी भेळ खाण्याचं मन होत असेल तर आज मी तुम्हाला कोणत्याही चटणीचा वापर न करता झटपट अशी भेळ कशी बनवता येईल ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही झटपट भेळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 2 कप चिरमुरे घालायचे आहेत. मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव कप शेंगदाणे घालायचे आहेत. तर मी ते शेंगदाण्याची सगळे साले काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही शेंगदाण्याची साले न काढता पण त्यांचा वापर करू शकता. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी मी ते सॉसचा वापर करणार आहे, जो तुम्हाला झटपट असा बाजारमध्ये मिळू शकतो. तर आपल्याला ही भेळ बनवण्यासाठी इथे 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे. तर तुम्ही आपल्या चवीनुसार इथे टोमॅटो सॉसचा वापर करू शकता. नाहीतर तुम्ही या टोमॅटो सॉसच्या जागी चिंचेच्या चटणीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहेत. मग शेवटी आपल्याला याच्यावरती शेव घालायची आहे. तर मी ते बारीक शेवचा वापर केलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती शेव घालून गार्निशिंग करू शकता आणि ही झटपट अशी भेळ बनवून सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपी सोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.